नमस्कार मंडळी, तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक कोकणातील पारंपरिक चमचमीत भाजीचा प्रकार पाहणार आहोत. ती भाजी म्हणजे फणसाच्या बियांची भाजी. या फणसाच्या बियांना आठळ्या देखील बोलतात. या बियांची भाजी खूप चविष्ट होते. चला तर मग पाहूयात भाजी कशी बनवायची ते. या फणसाच्या सुकलेल्या बिया आहेत. भाजी बनविण्यासाठी नेहमी सुकलेल्या बियाच पाहिजेत. ओल्या असतील किंवा ओल्या झाल्या तर त्यांचे साल लगेच बुळबुळीत होते. या सुक्या बिया घेऊन मी अशा प्रकारे एक एक कापून घेते. पण हात सांभाळा हां, असं कापताना पटकन बोट कापू शकतं. तुम्ही खलबत्त्यामध्ये एक एक बी घेऊन फक्त एकदा खलबत्त्याच्या दांड्याने थोडंसं बीला चेचून घेऊ शकता. त्यामुळे बीचे 2-3 तुकडे होतील आणि साल आपोआपच निघेल. अशा प्रकारे एक एक करत सर्व बिया मी कापून घेतल्या. बिया सोलताना तुम्ही पाहू शकता, बिया छान सुकल्यामुळे वरची साल पटकन निघते. अशा प्रकारे सर्व बियांची साल मी बाजूला काढून घेतली. सोलून झालेल्या बिया पहा किती छान दिसत आहेत. या बिया फक्त छान दिसतच नाहीत, तर या बियांची चव देखील खूप अप्रतिम लागते. ह्या बिया फक्त कुकरला लावून अशा उकडून देखील खातात. आता या बिया कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतल्या आणि एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. पुन्हा यामध्ये सर्व बिया भिजतील इतपत पाणी घेतलं आणि हे कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. चला, आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाल्यावर कुकर उघडला. तुम्ही पाहू शकता बिया अगदी मस्त शिजल्यात. आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊया. 4 लसूण पाकळ्या घेतल्या आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटोही बारीक चिरून घेऊया. आधी आपल्या यूट्यूब चॅनलला आणि मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता फोडणीची तयारी करूया. यासाठी गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं. पातेल्यात 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यावर लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या आणि या लसूण पाकळ्या ठेचूनच टाकायच्या हां, तरच लसूणचा भाजीमध्ये छान फ्लेवर उतरतो. लसूणचा थोडासा कलर बदलला की यामध्येच बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतायचा. यामध्येच दालचिनीची 2 पानं टाकली. बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं. गॅस मिडियमच ठेवायचा. टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्येच 2 चमचे लाल तिखट किंवा आपण रोज जो जेवणात भाजका मसाला वापरतो तो टाकायचा. तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मसाला टाका. अर्धा चमचा गरम मसाला टाकला. कांद्या खोबऱ्याचं वाटण मी बनवून ठेवलं होतं, ते वाटण 4 चमचे टाकलं. या वाटणाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यातच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यामध्ये उकडून घेतलेल्या फणसाच्या बिया टाकल्या. पहा, भाजीला कलर मस्त आला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा बरोबर झाली आहे. तुम्हाला अजून ग्रेव्ही पाहिजे असल्यास तुम्ही अजून थोडं वाटण टाकू शकता. अजून सुकी भाजी पाहिजे असल्यास यामध्येच कांद्या खोबऱ्याचं वाटण कमी टाकायचं. आता यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. फणसाच्या बियांची भाजी तयार आहे. ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते. भात, डाळीसोबतही तुम्ही बनवू शकता. बिया रात्री सोलून ठेवायच्या. कांद्या खोबऱ्याचं वाटणही तुम्हाला वेळ असेल तेव्हा बनवून ठेवायचं. मग तुम्ही ही भाजी अगदी झटपट 5 मिनिटात ऑफिसच्या टिफिनला, मुलांच्या टिफिनला देऊ शकता. रेसिपी आवडली तर एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.